ही अशी वेळ आली होती की तिच्या हातची सर्व सत्ता निरुपयोगी होती. एखाद्या सामान्य माणसासारखी ती असहाय्य आणि हतबल होऊन केवळ सिद्धांचाच धावा करू शकत होती. त्यांचीच करुणा भाकत होती. ही आयुष्यातली पहिलीच वेळ होती की जेव्हा तिला पुढे काय होणार आहे याची शाश्वती नव्हती. भवितव्य तिच्या हाती नव्हतं. घटना तिच्या मर्जीची सुखदुःखाची फिकीर करत नव्हत्या. शेवटी ती पलंगावर पडली खरी, पण सारी रात्र तळमळून काढण्यासाठीच. ज्या शिरीला पूर्वी दिवस कंटाळवाणे वाटायचे, तिलाच आता दिवस कसे अगदी वाऱ्यासारखे पळताहेत असं वाटायला लागलं. ती आता आसपासची परिस्थिती डोळस नजरेनं पाहत होती. परिस्थितीतल्या बदलाचे सूक्ष्म प्रवाह आता तिला जाणवत होते. अवकारांचं एकंदर धोरण तिनं पाहिलं तेव्हा तिला त्यामागचा खोल अर्थ दिसला. क्रांती, संघर्ष अटळ होता हे त्यांनी हेरलं होतं. स्वतः मागे राहून सूर्यालचीच प्रतिमा जनमानसावर सर्वाधिकारी म्हणून ठसवली होती. लोकांच्या असमाधानाचा, संतापाचा सर्व जोर सूर्यालवर आपोआपच एकत्रित होत होता आणि सूर्याल स्वतःच्या शक्तीच्या धुंदीत होता. शिरीशी वागताना त्याच्यात एवढ्यातच बदल झाला होता. पण पूर्वी तो तिच्याशी आदरानं वागत असे. त्या आदराची जागा एका छद्मी उपेक्षेनं घेतली होती. पूर्वी तिची मर्जी संपादन करण्याचा तो वरवरचा तरी प्रयत्न करत असे. आता त्यानं स्वतःची तिच्यावरची मालकी गृहीतच धरलेली दिसत होती. शिरीच्या अंगाचा संतापानं तिळपापड होत असे, पण सूर्यालशी भांडण्याची तिची इच्छा नव्हती. वर्तिक त्यानंतर परत दिसलाच नाही. त्याचं गडप होणं हे एक जरासं भीतीपूर्वक रहस्यच राहिलं. सारंगच्या बद्दल तिच्या कानावर काही येत होतं, पण त्यापैकी खरा भाग किती आणि अतिशयोक्तीचा किती हे तिला समजायला मार्ग नव्हता. त्याला भेटायची अतिशय इच्छा असूनही तिनं तो प्रयत्न केला नाही. तिच्या बालिश कुतूहलापायी त्याचा जीव धोक्यात आणण्याची तिची इच्छा नव्हती. ती महालात बसली असताना सूर्याल आत आला. त्याच्या आगमनाची वर्दीही तिला मिळाली नव्हती. तोही उद्धटपणे दार उघडून जोरानं आत आला होता. शिरीचा संताप अनावर झाला. परिणामाची फिकीर न करता ती त्याला बोलणार होती, पण त्याच्या नजरेकडे नजर जाताच तिचे शब्द ओठांवरच थिजले. सूर्यालच्या डोळ्यात एक वेगळीच चकाकी होती. त्याच्या चेहऱ्यावर हिंस्त्र समाधान होतं. पुढच्या आठवड्यात एक खास समारंभ आयोजित केलाय शिरी. तिच्या परवानगीची वाट न पाहताच एका कोचावर बसत सूर्याल म्हणाला, आणि तुला त्या समारंभाचं खास निमंत्रण द्यायला आलोय मी. पण गेल्याच महिन्यात समारंभ झाला की? न राहून शिरी म्हणाले. महापंडित आदित्यांकडून शक्तीसाठी खास परवानगी घेतली, कारण हा समारंभ लांबणीवर टाकून चालायचं नाही आणि हा समारंभ पार पडल्याशिवाय मला स्वस्थता वाटायची नाही. शिरी, सूर्य साम्राज्यावरचं एक फार मोठं संकट मी आज टाळलंय. वास्तविक अवकारांनीच हे कार्य हाती घ्यायला पाहिजे होतं. शिरी, सारंग आज आमच्या हाती लागलाय. हे शब्द इतके अनपेक्षित होते. शिरी इतकी बेसावध होती की तिला आपला धक्का लपवताच आला नाही. शरीराच्या आणि मनाच्या सर्व क्रिया क्षणभर गोठल्या. डोक्यात सुन्नपणा आला. हातापायातलं त्राण गेलं. चेहऱ्यावरचा रंग उतरला. आधारासाठी तिला खुर्चीत रेलावं लागलं. माझी शंका खरीच होती तर. बारीक झालेल्या डोळ्यांनी सूर्याल शिरीकडे रोखून पाहत होता. आधी माझा विश्वासच बसत नव्हता. प्रत्यक्ष अवकारांची कन्या साम्राज्याच्या शत्रूबरोबरच संगनमत करील, त्याच्या गुप्त भेटी घेईल, साम्राज्याच्या विरुद्ध चाललेल्या सशस्त्र बंडाला सहानुभूती दाखवील, हे आधी मला खरंच वाटत नव्हतं. पण आता या बातमीचा तुझ्यावर झालेला परिणाम मी पाहिला आणि माझ्या मनातल्या सर्व शंका फिटल्या. आणि आता काय होणार आहे? शिरी घोगऱ्या आवाजात पुटपुटली. समारंभात मुख्य पाहुणा म्हणून सारंग मानाचं स्थान घेणार आहे. सूर्याल खेकसला. त्याचे डोळे लाल झाले होते. पण शिरी, तुझ्यावर मी केलेले आरोप नाकारण्याची ही तसदी तू घेत नाहीस. शिरीची मान सावकाश वर आली. तिचे डोळे विस्फारले होते आणि त्या विशाल डोळ्यांची नजर अनंत अंतरावर कुठेतरी खेळली होती. तिला नजरेसमोर काहीतरी भयानक दिसत असावं, कारण तिच्या शरीरावर एकामागून एक रोमांच उठत होते. पण सूर्यालला त्या दृश्यात जागा नव्हती. सूर्याल तिला दिसतच नव्हता जणू.
शिरीची मान अगदी सावकाश हलली आणि तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिले. त्याला तू अवकाश प्रवासावर पाठवणार आहेस? ती आता प्रथमच सूर्यालकडे पाहत बोलली. त्याच्या समाजातून, त्याच्या काळातून त्याला असा नाहीसा करणार, एका उमद्या आयुष्याचा असा नाश करणार, केवळ तुझी वैयक्तिक महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी, आणि त्याच्याशी समोरासमोर 2 हात करता येत नाहीत म्हणून? तू सत्तेवर असताना आणि तो असा लपून छपून वावरत असताना. शिरीचं प्रत्येक वाक्यात सूर्याला चापकाच्या फटकाऱ्यासारखं झोंबत होता. तू त्याच्यासाठी इतकी पागल झालीस तर, तो शेवटी ओरडला. त्याच्यासाठी राष्ट्रद्रोहाचाही गुन्हा करायला तयार झाली होतीस तर. मी तो निर्व्याज्य प्रेमासाठी तरी करते. तू स्वतःच्या क्षुद्र महत्वाकांक्षेसाठी आजवर काय काय गुन्हे केले आहेस ते आठव. शिरी, तू क्षणाक्षणाला जास्त खोल अपराधात गुंतत आहेस. आणि आता मला त्याची काय फिकीर? आता कशात काय अर्थ आहे? तू अशा लफड्यात गुंतलीस तर अवकारांवर त्याचा काय परिणाम होईल? ते तत्क्षणी अधिकारपदाचा राजीनामा देतील. आधी मी सारंगची व्यवस्था करतो, मग तू आहेस आणि मी आहे. सूर्याल खालच्या पण भावनावश आवाजात बोलत होता. हा सारंगच माझ्या सर्व आकांक्षात व्यत्यय आणण्याचा संभव होता. आता मला कोणीही अडवू शकणार नाही. पण शिरीकडे पाहताच त्याच्या लक्षात आलं की तिचं आपल्या शब्दांकडे लक्षही नाही. त्याच्या मनात तिच्याबद्दल काही कोमल भावना असतील तर त्या त्या क्षणी नाहीशा झाल्या. त्याच्या हिशेबी शिरीची प्राप्ती करून घेणं ही एक वैयक्तिक प्रतिष्ठेची बाबच तेवढी राहिली. गरकन वळून तो सपाट्यानं तिच्या महालाबाहेर पडला. सूर्याला आणलेल्या बातमीचा खरा धक्का शिरीला तो गेल्यानंतर जाणवला. सारंग सुरक्षा दलाच्या हाती सापडला होता. तिला कोणतीही शंका नव्हती की वर्तिकचा यात संबंध होता. वर्तिक फितूर झाला नसेल, पण शारीरिक छळाखाली तो काहीही लपवून ठेवू शकला नसणार. आणि त्यांना कळलं असणार की सारंग शिरीला तिच्या मदतीनं भेटायला येतो. तीच स्वार्थी. तिनं पहिल्या हा धोका ओळखायला हवा होता. तिनं सारंगला निक्षून सांगायला हवं होतं, पुन्हा इथे येऊ नकोस. केवळ तिचं स्त्री सुलभ कुतूहल भागवण्यासाठी ती या नसत्या गोष्टींमागे लागली होती. त्याचे काय भयंकर परिणाम होतील याचा तिनं विचारही केला नव्हता. आणि तो सारंग आज वर्षानुवर्ष शासनाच्या सुरक्षा दलाला सहज हुलकावणी देत होता. तो तिला भेटायला लागताच केवळ दुसऱ्याच खेपेत त्यांच्या हाती सापडला होता. सारंगचं सारं आयुष्य संपलं होतं. गोठलेल्या अस्मितेनं तो आता एका दूरच्या अवकाश यात्रेवर जाईल. मग त्याचं भविष्य काय असेल ते असो, पण त्याहूनही जास्त ही काही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती. सर्व सूर्य साम्राज्याचीच अपरिमित हानी झाली होती. भविष्याला कलाटणी देण्याची अपूर्व शक्ती सारंगमध्ये होते. आता सारंगच नाहीसा झाला होता. यंत्राचा तर कणाच मोडला होता. क्रांतीची सर्व यंत्रणा कोलमडून तरी पडेल, नाहीतर अविचार दिशाहीन तिरेकात नष्ट होऊन जाईल. स्वतंत्रतेच्या काठाशी आलेली साम्राज्याची जनता पुन्हा एकदा गुलामगिरीच्या अंधाऱ्या कर्दमात लोटली जाणार होती. परिणामांचं अज्ञान हे काही पापाचं समर्थन होऊ शकत नव्हतं. शिरीच्या जीवाची नुसती तगमग तगमग चालली होती. दारावरची घंटा किणकिणली तेव्हा आधी तिचं तिकडे लक्षच गेलं नाही. अवकार त्यांच्या रोज रात्रीच्या भेटीसाठी आले होते. काही क्षण वाट पाहून ते महालात आले. शिरीची अवस्था पाहताच ते क्षणभर हाबकले आणि मग घाईघाईनं तिच्यापाशी येत म्हणाले, अरे शिरी, हा काय प्रकार आहे? शिरीच्या अगदी ओठांवर आलेले शब्द तिने ऐनवेळे आवरले. सर्वत्र छुपे ध्वनिरेखक बसवलेत याची तिला जाणीव झाली. स्वतःचे कपडे सावरत ती घोगऱ्या आवाजात म्हणाली, अवकार, जरा वर गच्चीवर चलता. तिच्याकडे नवलाने पाहत त्यांनी मानेनच होकार दिला. गच्चीच्या कोपऱ्यात येईपर्यंत शिरीने कसा तरी धीर धरला आणि मग ती एकदम अवकारांकडे वळली आणि त्यांचे दोन्ही हात घट्ट धरत आवेगानं म्हणाली, अवकार, सारंग सुरक्षा दलाच्या हाती सापडलाय. अवकारांचं शरीर क्षणभर ताट झालं आणि सैल पडला. असं? आणि तुला ही बातमी कशी समजली? सूर्याल मगाशी आला होता, त्यानंच मला हे सांगितलं. मग ते खरं असलंच पाहिजे. पण हे कसं काय झालं? शिरीनं शोकानं आणि शर्मेनं मान खाली घातली.
अवकार, त्याला मीच कारण आहे. मी सारंगच्या 2 मेळाव्यांना हजर राहिले होते. ते त्यांना समजलं होतं. त्यांनी माझी हिप्नॉटिझम खाली तपासणी केली होती आणि मग मी शत्रू नाही असं समजल्यावर सारंग स्वतः मला भेटायला आला होता. माझ्या महालात. तुझ्या महालात? केवढा धोका! पण सूर्याला माझा संशय आला होता. त्यानं माझ्या चाकरांपैकी एकाला पळवून नेलं आणि त्याच्याकडून सर्व माहिती काढली. काहीतरी खोटा निरोप पाठवून सारंगला सापळ्यात पकडला असला पाहिजे. मीच या सर्वाला कारण आहे. मी काय करू अवकार? पण तो फसला तरी कसा? त्याला आतापर्यंत असा बनवाबनवीचा काही अनुभव नव्हता. तुझ्या भेटीसाठी तो इतका वेडा झाला होता की काय? शिरीने हा विचारच केला नव्हता. क्षणभर ती अगदी स्तब्ध झाली आणि मग तिला अक्षरशः रडूच कोसळलं. अवकार जरा त्रासिक सहानुभूतीच्या आवाजात म्हणाले, तरी मी तुला आधीपासून सांगत होतो असा अविचार करू नकोस. हो सांगत होतात, पण अविचार झाला, चूक झाली. सर्व काही मला मान्य आहे. आता यातून मार्ग दाखवा. वास्तविक अवकार या नात्यानं मला ही बातमी सर्वप्रथम समजायला हवी होती, अवकार म्हणाले. पण अर्थात सूर्याला विचारलं तर तो म्हणेल मला अधिकृतरित्या काहीच समजलं नाही. सुरक्षिततेच्या नावाखाली तो त्याच्या अधिकाराबाहेर खूप वेळा जातो. खूप बेकायदेशीर गोष्टीही करतो हे मला माहिती आहे. सारंग एवढ्यात सापडेल अशी माझी कल्पना नव्हती. हे व्हायला नको होतं शिरी. भविष्याबद्दल मी मनाशी काही आडाखे बांधले होते. सारंग एवढ्यात सापडायला नको होता. सूर्याच्या स्वार्थी अतिरेकी महत्वाकांक्षेला फक्त सारंगच पायबंद घालू शकला असता. हे काहीतरी भलतच झालं शिरी. आता घटना कोणती वळणं घेतील काही अंदाजच बांधता येत नाही. मग त्याला सोडवायला मला मदत करा, शिरी धीर करून म्हणाली. तू खासच त्याच्या प्रेमात पडलीस, नाहीतर अशी विलक्षण मागणी केलीच नसतीस. राज्यनिष्ठेवर सुरक्षा यंत्रणा आधारलेली आहे शिरी. मला तू स्वार्थासाठी राष्ट्रद्रोह करायला सांगतेस, हे कसं शक्य आहे शिरी? सारंग त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा त्याच्या सहकार्यांच्या मदतीनं सुरक्षा दलाच्या हातून निसटला तर मग मला खेद होणार नाही. आधी मी अवकार आहे, मग तुझा पिता आहे. अवकारांनी तिचा निरोप घेतल्यावर शिरी कितीतरी वेळ सुन्न मनानं गच्चीवर उभी होती. सूर्यनगराचा विहंगम देखावा आता तिला अर्थशून्य वाटत होता. आतला रसरसता आत्माच काढून घेतला गेला होता. महापंडित आदित्य हे शिरीचं एकमेव आशास्थान उरलं होतं. महापंडित आदित्य प्रयोग केंद्राचे मुख्य अधिकारी होते. अवकाश निर्माणावर त्यांचा काही औपचारिक तरी अधिकार होता. त्यांचीच काहीतरी मदत होईल अशी ती मनात आशा करत होती. पण आता सूर्याचं तिच्यावर आणखीच बारीक लक्ष असणार. ती महापंडितांची भेट सुद्धा उघडपणे घेऊ शकणार नव्हती. इतरांना नाही तरी सूर्याला तिच्या भेटीमागचा उद्देश बरोबर समजला असता. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं अवकारांमार्फत महापंडितांना अवकारांच्या खासगी उद्यानात बोलावून घेतलं आणि तिथे ती त्यांना भेटायला गेली. शिरी, तू? अवकारांनी मला बोलावलं होतं, ते आश्चर्याने म्हणाले. माझ्यासाठीच काका. आपण जरा एकांत स्थळी बसूया का? तिच्या एकांत या शब्दाचा अर्थ त्यांना बरोबर समजला. त्यांनी हातातलं कंकण नीट पाहिलं. एक निळा खडा चमचम करत होता. याचा अर्थ त्या दोघांवर कोणाची तरी सूक्ष्म नजर होती. शिरीकडे पाहून त्यांनी काही न बोलता मान हलवली आणि चालायला सुरुवात केली. चालता चालता त्यांचा कंकणातील खड्यांशी चाळा चालला होता. मध्येच त्या निळ्या खड्याची चमचम थांबली. जवळच्याच एका बाकाकडे जात आदित्य म्हणाले, शिरी, इथे बसूया. आता सांग, कशासाठी मला बोलावलंस ते? काका, एवढ्यातच एक खास समारंभ आयोजित केला आहे ना? होय, आम्हाला शक्ती पुरवण्याची विनंती करण्यात आली होती. पण सूर्यालची विनंती म्हणजे आज्ञाच की. काका, सूर्यालच्या हातात सारंग सापडलाय. त्याला या खेपेस पाठवण्याचा त्याचा विचार आहे. आदित्यांचा चेहरा विलक्षण खिन्न झाला. ते बारीक नजरेनं शिरीकडे पाहत म्हणाले, पण शिरी, तुला हे कसं काय माहीत? सूर्यालनं काल मला हे सांगितलं. पण तुला त्याचं वाईट वाटलेलं दिसतंय. काका, तुमच्या लक्षात नाही का आलं? सारंगची मुक्तता व्हायला हवी होती. पण तू काय त्याच्या वर्तुळाची सभासद वगैरे आहेस की काय? क्षणभर शिरी स्तंभित झाली.
व मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. आदित्यांना हे सर्व माहीत होतं. याचा अर्थ एकच असू शकत होता. म्हणजे काका तुम्ही? हा काही गोष्टी उघड न बोललेल्या चांगल्या. शिरी, आम्हाला हे समजलं होतं. आणि शिरी, तू सध्या अजिबात लोकप्रिय नाहीयेस. कारण सर्व वर्तुळांना हेही समजलं होतं की सारंगला तुझ्या भेटीसाठी निरोप आला म्हणून तो गेला. काही फार थोडे लोक सोडले तर सर्वांना माझाच संशय येतोय. ओ सिद्ध, मी आता काय करू काका? आपल्याला काही करता येणार नाही का? नाही. आदित्यांचा आवाज खोल पण ठाम येत होता. कारण सारंगला कुठे ठेवलं आहे हे आम्हाला माहीत नाही. तो जिवंत आहे का नाही याचीही काही खात्री देता येत नाही. शिरी, सुरक्षा दलाचा तुला काहीच अनुभव नाही. समारंभाच्या दिवशी दुपारी सारंग प्रयोगशाळेत येईल. आदित्यांचा एक एक शब्द शिरीचं अंतःकरण चिरीत जात होता. दर क्षणागणिक तिच्या अपराधांची व्याप्ती वाढतच चालली होती. उरावरचा त्याचा बोजा क्षणाक्षणागणिक वाढत चालला होता. पण काका असे निष्क्रिय कसे बसता? काहीच हालचाल का करत नाही? ज्याची निष्फलता आधी समजली त्या प्रयत्नात मनुष्यबळ, श्रम, वेळ आणि संधी कशासाठी दौडायची? आम्हाला थांबलं पाहिजे. सारंग सारखा नवा नेता मिळेपर्यंत थांबलं पाहिजे. व्याकुळ आणि उद्विग्न मनानं शिरी परत फिरली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आदित्य कारुण्यपूर्ण नजरेनं पाहत उभे राहिले होते. आदित्य स्थितप्रज्ञ होते, पण त्यांची स्थितप्रज्ञता सुखासीनतेतून निर्माण झाली होती. शिरी हे समजू शकत होते की सारंगला त्यांचा पाठिंबा होता. ते प्रामाणिक होते, पण हा पाठिंबा राज्यशास्त्राच्या तात्विक पातळीवर होता. सारंगचा प्रयत्न फसला तर त्यांचं काही नुकसान होणार नव्हतं. ते आणखी थांबायला तयार होते. पण सारंगच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुलामीच्या मगरमिठीतून मुक्त होण्याच्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत असलेले सारंगचे लाखो अनुयायी, त्यांनी कोणत्या आशेवर धीर धरावा? स्वातंत्र्य त्यांच्या ओठापाशी आलं होतं. गुलामी ते अगदी क्षणाक्षणांनी मोजत होते आणि आता एका फटक्यासरशी त्यांच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या होत्या. गुलामीचं जोखड आता पूर्वीपेक्षा जड, असह्य होणार होतं. आशेच्या अंधुकच्या प्रकाशानंतर हा निराशेचा काळोख त्यांचं जग बुडवून टाकणार होता. ते कसे थांबणार? त्यांना भीषण अनुभवानं माहीत होतं की अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. ते ही स्थिती स्वीकारणार नाहीत आणि माणूस एकदा जीवावर उदार झाला की मग त्याला कोणतीही बंधनं अटकाव करू शकत नाहीत. तीच या साऱ्याच्या मुळाशी होती. तोंडाशी आलेली किंचाळी तिनं कशी तरी दाबली. रात्रीच्या अंधारात ती पलंगावर उठून बसली होती आणि भयभीत नजरेनं आसपासच्या अंधाराकडे पाहत होती. ती एकटी, अगदी एकटी होती. लोकांचे आरोप ती कशी तरी सहन करू शकेल, पण आयुष्याचा प्रत्येक क्षण तिचंच मन तिच्यावर जे आरोप करत राहील ते सहन करण्याची तिच्यात शक्ती होती का? आसपासच्या अंधारात तिचा अपराध जळत्या रेषांनी उजळल्यासारखा तिच्या डोळ्यांसमोर नाचत होता. डोळे मिटूनही त्या पिसाटपणे थयथयणाऱ्या आकृत्या अदृश्य होत नव्हत्या. बाहेरचा अंधार उपयोगी नव्हता. ज्या क्षणी तिची अस्मिताच अंधारात गुरफटली जाईल, मनाचं क्षितिजच अंधारून जाईल, तेव्हाच या धगधगत्या आकृत्या दिसेनाशा होतील. तेव्हाच शिरीचं शरीर एकदम तप्त झालं. त्या कल्पनेनं तिचा श्वासच छातीत रोखला. अंधारातही नजर एका अतिदूरवरच्या स्थानावर आणि अतिदूरवरच्या काठावर विसावली होती. क्षणभरापूर्वीचा शोक, मनस्ताप, पश्चात्ताप सर्व काही ती विसरली होती. तिच्या डोळ्यात आता एक विलक्षण चकाकी आली होती. ओठ एका अर्ध हास्यात विलग झाले होते. शरीरावर एक रोमांच उठला होता. प्रकरण 8. समारंभाच्या दिवशी सकाळीच सूर्याल शिरीच्या महालात आला होता. सारंगला पकडल्याची बातमी तिला सांगितल्याच्या दिवसापासून तो तिला भेटलाच नव्हता. एकतर सारंगच्या बंदिवासाची सर्व जबाबदारी त्यानं कोणावरही न सोपवता स्वतःवरच घेतली होती आणि त्यात त्याचा दिवसाचा बराचसा वेळ जात होता. या कामी त्याला कोणतीही गफलत व्हायला नको होती. एकदा सारंग वाटेतून दूर झाल्यावर त्याचा पुढचा महत्वाकांक्षी मार्ग निष्कंटक होणार होता. सारंग हाती सापडल्यावर त्याला अनेक वेळा मोह झाला होता की त्याला ठार मारून टाकावं, पण त्याचा राजकीय व्यवहारीपणा त्याला तसे करू देईना. अंतराळ प्रवासावर सूर्य साम्राज्यातले अनेक उत्तम धाडशी हिकमती वीर गेले होते.
तेव्हा सारंगला त्याच प्रवासावर पाठवणं हा काही अपमान नव्हता. पण याहीपेक्षा महत्वाचं असं व्यक्तिगत कारण होता. समारंभानंतर लवकरच तो साम्राज्याच्या शासनाची सर्व सूत्र हाती घेणार होता. शिरीलाही तो हस्तगत करणार होता, कोणतेही आणि सर्व उपाय वापरून. आणि मग तिच्याबरोबर रतिक्रीडा करत असताना सारंगची आठवण त्याला मोठी सुखद वाटणार होते. त्याच्यासारख्या सर्व गुणसंपन्नाला आवेरून त्या लफंग्या माथे फिरू सारंगामागे लंपटासारखं लागणाऱ्या शिरीवर त्यानं उगवलेला हा आगोरी सूड होता. ती जिवंत होती तोपर्यंत तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तिला ही सारंगची आठवण छळत राहणार होते. सारंग केवळ मरण पावला असता तर ती त्याच्या मृत्यूचं दुःख कालांतरानं विसरली असती. पण सारंग अशा अवस्थेत असताना नाही. तो तिच्या महालात आला तेव्हाही त्याच्या मनात हेच विचार होते. तिचा प्रियकर गेल्यानं शिरी म्लान, शोकाकुल, उदासवाणी दिसत असेल अशी त्याची कल्पना होती. पण ती सपशेल चूक ठरली. शिरीनं हसऱ्या चेहऱ्यानं त्याचं स्वागत केलं. तिच्या टपोऱ्या डोळ्यात एक अधीर अपेक्षा दिसत होती. पण काळजाला एक हिसका बसून सूर्याला ते जाणवलं की हे त्याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी नाही. आज समारंभाचा दिवस आहे शिरी, सूर्याल बोचऱ्या आवाजात म्हणाला. मला माहिती आहे, शिरी थंडपणे म्हणाली. तिच्या आवाजात राग तर नव्हताच, पण विश्वास न बसण्यासारखी गोष्ट म्हणजे करुणेची एक छटा होती. सारंग आज त्याच्या अखेरच्या प्रवासावर निघणार आहे. ते मी कसं विसरेन सूर्याल? तरीही तू खुशीत दिसतेस का? सारंगवरचं प्रेम हाही एक नाटकाचाच भाग होता. तो दूर होताच त्याला तू विसरूनही गेलीस. बराच वेळ त्याच्याकडे टक लावून पाहत शेवटी शिरी म्हणाले, तुला खरंच असं वाटतं सूर्याल? नाही. शेवटी त्याला कबुली द्यावीच लागली. ती काहीच बोलत नाही असं पाहून तो शेवटी म्हणाला, तुझ्या वागण्याचं रहस्यच मला समजत नाही शिरी. तुझं त्याच्यावर खरं प्रेम असतं तर तू त्याच्या वियोगाच्या क्षणी शोकात बुडून जायला हवी होतीस. तू तर तशी दिसत नाहीयेस. खऱ्या प्रेमाची तुला काय कल्पना असणार सूर्याल? तू आजवर जन्मात कधीतरी कुणावर खरं, उत्कट, निर्व्याज्य, निस्वार्थ प्रेम केलं आहेस का? आणि लोकांच्या स्वभावाची तरी तुला काय कल्पना असणार? तू कधी कोणाच्या भावनांची कदर केली आहेस का? तिच्याकडे हिशेबी नजरेनं पाहत सूर्याल म्हणाला, शिरी, मी तुला ओळखतो. हे तत्वज्ञान खरं असेल किंवा बनावट असेल, पण तू मनात काहीतरी डाव योजलायस. पण लक्षात ठेव, मी सारंगवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे. त्याच्या सुटकेचा प्रयत्नाचा कोणी विचारही करू नये हेच चांगलं. तुमचे क्रांतीवीर काही साहसी योजना आखत असतील तर त्यांना हा इशारा दे. त्यांचे हाकनाक बळी जातील. सारंग पृथ्वीवरून निघून जाईपर्यंत मी स्वतः लक्ष ठेवणार आहे. मग पाहू, मग आपण आहोतच. त्याच्या धमकीचाही तिच्यावर लवमात्र परिणाम झाला नाही. त्याच्याकडे सावकाश पाठ वळवून ती खालच्या आवाजात म्हणाली, तू हवं ते कर सूर्याल, मात्र मी आज समारंभाला हजर राहू शकणार नाही. मला ते अशक्य आहे. त्याचं कारण तुला सांगायला नकोच. तुझी तशी इच्छा असेल, पण निदान आज तरी मी ती मानणार नाही. एकदा सारंग गेल्यावर तू सर्वाधिकार हातात घेशील. तुझा शब्द हाच कायदा होईल खरं, पण आज तरी नाहीये. आणि मी समारंभाला येणार नाही. शेवटच्या शब्दावर तिचा आवाज अडखळला आणि त्यात कंप आला. ती खाली मान घालून तशीच पाठमोरी उभी राहिली. काही वेळ थांबून मग सूर्याल महालाबाहेर पडला, पण त्याच्या मनातली अस्वस्थता कमी झाली नव्हती. समारंभ अनपेक्षितपणे जाहीर झाला होता. फक्त सूर्यनगरातलेच निमंत्रित हजर राहू शकले होते. त्यांच्यातही त्याबद्दल चर्चा चाललीच होती. समारंभाच्या स्वरूपात झालेला बदल बहुतेकांना माहीत होता, पण एकतर ते शासनाच्या कृपेवर जगणारे चारणभाट होते किंवा विरोध करण्याची मानसिक व शारीरिक तयारी नसलेले होते. शाब्दिक निषेध प्रकट करणे सुद्धा त्यांच्या शक्तीपलीकडचं होतं. समारंभाचे केवळ एक प्रेक्षक ते होते. सूर्याल तसा नव्हता. सारंगला त्यानं आपल्या किंवा अत्यंत विश्वासातल्या माणसाच्या नजरेआड एक क्षणभरही होऊ दिला नव्हता. अगदी शेवटच्या क्षणी सारंग आणि तो काही क्षण एकटेच होते. सारंगचे हात पाठीशी साखळदंडांनी जखडले होते. पायातही शृंखला होती.
तरीही सूर्याल त्याच्यापासून 4 हात दूरच होता आणि त्याचा हात पिस्तुलापासून दूर जात नव्हता. सारंग, शेवटचं एकदा नीट पाहून घे. आता तुझे डोळे मिटले की मग ते कुठे उघडणार असतील ते उघडोत. त्यांना पृथ्वी परत दिसणार नाही. शिरीची ही तुझी भेट घेण्याची इच्छा होती, पण मी त्याला नकार दिला. ते मी तुझ्या कल्पनेवरच सोपवतो, नाहीतरी तुम्ही प्रेमी काल्पनिक जगातच वावरत असता. माझा तुझ्या एकाही शब्दावर विश्वास नाही, सारंग जड आवाजात म्हणाला. पण तिच्या प्रेमाच्या नादानच तू आमच्या हाती लागलास. ते सत्य आहे, ते मी नाकारत नाही, पण शिरी अजाण आहे आणि माझ्यासारख्या निष्कांचन कलंदर माणसाच्या नादी ती लागेल हेही संभवनीय नाही. आज का तुझा तिला शेवटचा निरोप? तिला निरोप द्यायला तुझ्या मध्यस्थीची जरुरी नाही, पण सूर्याल तुझ्यासाठी मात्र एक संदेश आहे. इशारा वजाच आहे. मी तुला 2 दिवसांपूर्वी जे सांगितलं तेच आत्ताही सांगतो. मला मुक्त कर. मी कोणत्याच भवितव्याला, प्रत्यक्ष मृत्यूलाही घाबरत नाही. तुझा विश्वास बसो वा न बसो हे सत्य आहे. माझी धडपड सूर्य साम्राज्यातल्या सामान्यांसाठी होते. त्यांना जीवनमानानं, सुखानं, आशेनं जगता यावं यासाठी होते. आपल्या संपन्न संस्कृतीचा मला नाश करावायचा नाही, त्या संपन्नतेची व्याप्ती वाढवायची आहे. सूर्याल, तू ही गोष्ट किती दिवस लपवून ठेवशील? मी पृथ्वीवर नाही ही गोष्ट सर्वत्र जाहीर होताच त्याचा काय परिणाम होईल याची काही कल्पना तरी आहे का तुला? मीच लोकांचा अनावर क्षोभ अडवून धरलाय. तो जर कोसळत आला तर तुमची सुरक्षा यंत्रणा कितपत पुरी पडणार आहे? लक्षावधी जीवांची हत्या होईल, रक्ताचे पाट वाहतील, समाज व्यवस्था कोलमडेल आणि परत एकदा अंधार युग येईल. सूर्याल, माझा इशारा ऐक. मला जर मुक्त केलं नाहीस तर तुझे डोळे कायमचे मिटणार आहेत. तुला ही पृथ्वीच काय, कोणतंच जग यापुढे दिसणार नाही. तू आणि तुझं तत्वज्ञान. एक हेटाळणीचा उद्गार काढून सूर्याल तिथून निघून गेला होता. सारंगच्या प्रयाणाचा परिणाम अत्याचारात होईल याची त्यानं आधीच दखल घेतली होती व सर्व तयारी केली होती. आता तो त्याच्या खास स्थानावरून समारंभाचा देखावा पाहत होता. एखाद्या अतिप्रचंड पुष्पाच्या परागासारखे धातूचे ते चकचकते तंतू सावकाश वर आले आणि सूर्यप्रकाशात आधांतरी तोलले गेले आणि मग एकाएकी ते सर्व दशदिशात फेकले गेले, दूर दूर, अति दूर. सूर्यालनं एक मोठा निश्वास सोडला. सारंग खरोखरच अवकाश यात्रेवर गेला आहे अशी पुन्हा एकदा खात्री करून घेऊन मग सूर्याल शिरीच्या महालाकडे आला. आता त्यानं हात बांधलेले नव्हते आणि अनेक प्रश्नांची शहानिशा करण्याचा त्याचा निर्धार होता. शिरीच्या महालाच्या दारापाशीच त्याला एक चाकर भेटला. शिरीनं सूर्यालसाठी एक निरोप ठेवला होता. माझी भेट महापंडित आदित्यांच्या प्रयोग केंद्रात होईल. मनाशी नवल करत सूर्याल तडक प्रयोग केंद्राकडे आला. त्यानं कितीही घाई केली तरी केंद्राच्या यंत्रणेची त्याच्याबद्दल खात्री झाली तेव्हाच त्याला आत प्रवेश मिळाला. तो तसाच आदित्यांच्या कार्यालयात आला. आत त्यांच्या त्या मोठ्या मेजामागे एकटेच आदित्य बसले होते. सूर्याल आत येताच त्यांची नजर वर आली आणि त्याच्यावर खेळली. त्यांनी अभिवादनाचा एक शब्दही उच्चारला नाही किंवा सूर्यालला आत येण्याचं आवाहनही केलं नाही. क्षणभर त्याच्या स्थानाचा हा उघड उघड अपमान विसरून सूर्याल आत आला आणि आदित्यांच्या मोठ्या मेजासमोर उभा राहिला. महापंडित आदित्य, मी शिरीला भेटण्यासाठी आलोय. मी तुमची अपेक्षाच करत होतो. मग कुठे आहे ती? मला तिची आत्ताच्या आत्ता गाठ घ्यायची. मला नाही वाटत तुम्हाला ती भेटेल असं. सूर्यालचं शरीर संतापानं एकदम ताठ होताच आदित्य एक हात वर करून म्हणाले, माझ्या शब्दांनी गैरसमज होऊ देऊ नका. मला असं म्हणायचं आहे की तिला तुम्ही भेटूच शकणार नाही, कारण शिरी आता पृथ्वीवरच नाही. म्हणजे तिनं काय आत्महत्या केली की काय? आत्महत्या? आदित्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभर हास्य होता. शिरी काही इतक्या कच्च्या मनाची नव्हती सूर्याल. मग तुमच्या शब्दांचा अर्थ काय? असे कोड्यात का बोलत आहात? सूर्याल, शिरी सारंग बरोबर अवकाश प्रवासावर गेली. शिरी सारंग बरोबर? सूर्याल एकदम थांबला. अविश्वासानं आणि संतापानं त्याचा चेहरा विकृत झाला.
ती गेलीच कशी? कोणाच्या परवानगीनं? मला समजलं कसं नाही? सूर्याल, तुम्ही हे विसरता की मी प्रयोग केंद्राचा प्रमुख आहे. प्रवासासाठी आलेल्या प्रत्येक अर्जावर साधक बाधक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे. महत्वाकांक्षी, धडाडीचे, कुशल, आरोग्य संपन्न लोक अवकाश प्रवासावर पाठवण्याचा प्रयोग केंद्राचा कार्यक्रम आहे. शिरीचा अर्ज आला. मला शिरी अवकाश प्रवासास लायक वाटली. मी तिचा अर्ज स्वीकारला. पण सारंग बरोबर का? त्याला एकट्यालाच पाठवण्याची माझी आज्ञा होती. ती पाळली का गेली नाही? अवकाश प्रवासाच्या सर्व अटी पाळल्या जातात का नाही हे पाहणं माझं काम आहे. अवकाश प्रवासावर तरुण प्रजननक्षम स्त्री पुरुषांची जोडीच पाठवली पाहिजे असा पहिला दंडक आहे. अवकाश प्रवाशांची नावं तुम्ही अवश्य सुचवू शकता, पण या यंत्रणेचा उपयोग तुम्हाला व्यक्तिगत सूट घेण्यासाठी वा कोणासाठी करता येणार नाही. सिद्ध, तुम्ही कोणाशी बोलतात याचं भान तरी आहे का तुम्हाला? आपण लवकरच सूर्य साम्राज्याचे अवकार होणार आहात हे मी जाणतो. आदित्य, तांत्रिक तरतुदीचा फायदा घेऊन तुम्ही माझी सर्व योजना धुळीस मिळवली आहे. मी याची तुम्हाला क्षमा करणार नाही. आपल्याकडे क्षमा मागण्याची वेळच मी स्वतःवर येऊ देणार नाही. याचा अर्थ काय? ज्या क्षणी अवकाश यात्री पृथ्वी कक्षाबाहेर गेले त्या क्षणी मी माझ्या अधिकारपदाचा राजीनामा अवकारांपुढे पाठवून दिलाय. राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली मी तुम्हाला अटक करणार आहे, थेरड्या. आदित्य आता प्रथमच मोकळेपणाने हसले. ते आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. वृद्ध असले तरी त्यांची शरीरयष्टी ताठ रुबाबदार होते. सूर्यालनं संतापाती रेखानं आपलं किरणशस्त्र बाहेर काढलं होतं. सूर्याल, ते शस्त्र न वापरण्याची मी तुम्हाला सूचना देतो. हा अवकाश शक्तीनं भारलेला आहे. त्याचे गुणधर्म तुम्हाला माहीत नाहीत. किरणांनी इजा तुम्हालाच होण्याची शक्यता आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका. सूर्यालचा चेहरा अनिश्चित झाला. त्याचं मन द्विधा झालं. आदित्य त्याला फसवीत असतीलही, पण त्याला स्वतःला धोका पत्करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. शस्त्र म्यान करून तो आपल्या टाचांवर गरकन वळला. माला बाहेर पडता पडता तो मागे पाहत म्हणाला, आदित्य, गाठ माझ्याशी आहे. आदित्य काहीच बोलले नाहीत. सूर्याल त्याच्या कार्यालयात परत आला. तेथे त्याचा मुख्य सहाय्यक त्याची वाटच पाहत होता. त्याचा चेहरा जरासा चिंताग्रस्त, थोडासा भयभीतही होता. काय आहे? सूर्यालनं आल्या आल्या विचारलं. सारंगला अवकाश प्रवासावर पाठवण्यात आलं ही बातमी सर्वत्र पसरली आहे. पण कशी? सूर्याल ओरडला. ते तर गुपित होतं. सर्वत्र प्रक्षेपित झाली आहे. प्रक्षेपण केंद्रातच कोणीतरी फितूर आहे. फितूर जा. सूर्याल, मला लोकांची प्रतिक्रिया आवडत नाही. सर्वत्र विलक्षण अस्वस्थता आहे. तुमच्या नावाचा सर्वत्र उच्चार केला जातोय. ते नेहमीच माझा द्वेष करत आलेत. आता भाषा द्वेषाची नाही, सोडाची आहे. ते प्रत्यक्ष कृती करण्याची भाषा बोलतायत. ठीक आहे, मला त्याची कल्पना आहे. जा. सहाय्यक निघून गेला. सारंगने ज्या धोक्याचा इशारा दिला होता तो धोका एव्हानाच त्याच्या दारापर्यंत पोहोचला होता की काय? आदित्य सारंगला सामील होते. आणखी कोणकोणत्या खात्यात त्याची माणसं पेरली होती? खुद्द त्याच्या सुरक्षा दलात तर त्यांच्या माणसांचा शिरकाव झाला नसेल. जो क्षण त्यानं आपल्या परमोच्च विजयाचा मानला होता तो अगदी भ्रामक निघाला होता. शिरी गेली होती. ते दुःख, तो राग, तो असहाय्यपणा सर्वात अधिक दाहक होता. साम्राज्याची सर्व शक्ती तिला परत आणायला अपुरी होती. तो त्या दोघांची ताटातूट करू पाहत होता, पण आता ते दोघं एकत्र येतील. त्याच्या शरीराची राख होऊन तिचे कण वातावरणात विरून गेल्यावर हजारो वर्षांनी त्यांचं मिलन होईल. अगदी असभ्य विचार. त्याच्या तोंडात पराभवाची कडवट चव होती. दारावरचा दर्शक किणकिणताच सूर्याल दाराकडे वळला. वृद्ध अवकार त्याच्या महालात येत होते. दोघे एकटे असताना त्यांना त्यांचा योग्य मान देण्याचं सूर्यालनं केव्हाच सोडून दिलं होतं. आताही तो त्यांच्याकडे केवळ प्रश्नार्थक व अधीर नजरेनं पाहत उभा राहिला. त्याला अनेक गोष्टींची खात्री करून घ्यायची होती. हा व्यत्यय नको होता. एवढ्यातच तो याही म्हाताऱ्याला त्याची कचऱ्याच्या टोपलीतली जागा दाखवणार होता. अवकार त्याच्यापासून 5 पावलांवर येऊन थांबले.
सूर्याल, तू आज सारंगला अवकाश प्रवासावर पाठवलंस. सूर्याल काहीच बोलला नाही. त्याच्याबरोबर शिरीही गेली. अवकार त्याच थंड आवाजात बोलत होते. ते मला आधी समजलं असतं तर मी ते टाळलं असतं. नाही, मला त्याचं दुःख नाही. तिला योग्य वाटलं तसं तिनं केलं. त्याचा तिला पूर्ण अधिकार होता. शेवटी प्रश्न तिच्या सुखाचा आहे. ते थांबले. सूर्याल, आदित्य आणि इतर अनेक अनुभवी अधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे माझ्याकडे पाठवलेत. तुला त्याचं कारण सांगता येईल? माझ्या हाताखाली त्यांना काम करायची इच्छा नसावी. पण अजून मी अवकार आहे. पण आता फार दिवस नाही, कदाचित एखादाच दिवस मी सर्व सत्ता हातात घेणार आहे. तुम्ही नकार देऊ शकत नाही किंवा विरोध करू शकत नाही. तुमची कन्या क्रांतिकारकांना सामील होती. सत्तेवर राहण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. पण ही विस्कटलेली यंत्रणा तू कशी सावरणार? पैशांनी कितीही माणसं विकत घेता येतात. बाहेर सर्वत्र बंडाचे वारे वाहत आहेत. आता जर लोकांना शांत केलं नाही तर भीषण हत्याकांड पेटण्याचा संभव आहे. गुलामांना फक्त बंदुकीचीच भाषा समजते. अवकारांनी स्वतःशीच एकदा मान हलवली. सूर्याल, तुझ्यापाशी प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेत. पण मला अशी भीती वाटते की ती उत्तरं बरोबर नाहीत. वर्षानुवर्ष सांभाळत आणलेली ही व्यवस्था ढासळण्याचा धोका आहे. माझ्यापाशी ही सर्व प्रश्नांवर एक उत्तर आहे आणि ते सर्वात सोयीचं आणि कमी त्रासाचं आहे. असं? मग सांगा तरी. सूर्याल उपहासानं म्हणाला. हेच ते उत्तर. अवकार शांतपणे म्हणाले आणि त्यांनी वस्त्राखालचा हात बाहेर काढून त्या हातातल्या किरणशस्त्रानं सूर्यालच्या छातीच्या चिंधड्या उडवल्या. ते शस्त्र पाहताच सूर्यालचे डोळे विस्फारले होते. पण ते आश्चर्य त्याच्या चर्येवर उमटण्यापूर्वीच तो गतप्राण होऊन खाली कोसळला. अंधार यात्रा प्रकरण 9. शिरीची सूचना सुरुवातीला आदित्यांनी हातोहात फेटाळली होती. पण तिनं त्यांच्या गळ्यात हात घालून आपल्या आईची शपथ घालून शेवटी त्यांचं मन वळवलं होतं. प्रयोग केंद्रातल्या एका बंद भागात त्यांनी सर्व तयारी केली होती. शिरीला कोणाचाही निरोप घेता आला नाही. ते काम तिला आदित्यांवरच सोपवावं लागलं. पण शेवटी ती जेव्हा त्या पांढऱ्या चकचकत्या पेटीपाशी आली तेव्हा मात्र तिच्या काळजात कालवा कालव झाले. हे चेहरे, ही खोली, ही इमारत, ही नगरी, ही वसुंधरा तिला परत दिसणार नव्हती. ही सुगंधी हवा तिला आता पारखी होणार होती. ही हिरवी सृष्टी आता दृष्टीआड होणार होती. ज्या अज्ञात प्रवासावर ती आता निघत होती त्या प्रवासाचा शेवट केव्हा, कुठे आणि कसा होणार होता हे कोणासच, प्रत्यक्ष नियतीला, प्रत्यक्ष सिद्धांना सुद्धा माहीत नव्हतं. विश्वाच्या पसारात त्या दोघा जीवांना आपल्या उबदार कोशात घेऊन जाणारा तो कण कुठे आणि कसा जाणार होता? कोणत्या अगम्य प्रेरणांच्या प्रभावाखाली सापडणार होता? सारंग आपल्याबरोबर आहे याची जर तिला खात्री असती तर तिनं कोणतंही भवितव्य धैर्यानं स्वीकारलं असतं. पण ती सारंगला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकणार नव्हती. तो तिच्या बरोबरच राहणार होता. दोघांनाही एकाच वेळी जागृतीत आणण्यात येणार होतं. ही गोष्ट तिला ऐकून माहीत होती. पण तरी काळजाची भीतीनं धडधड धडधड होतच होती. ती मखमली आवरणात आडवी झाली होती. ओळखीचे चेहरे आता उलटे आणि अनोळखी दिसत होते. शिरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. आदित्यांचा वृद्ध कृशहात पुढे झाला आणि त्यांनी बोटांनी तिचे अश्रू पुसले. धीर धर शिरी, सर्व काही व्यवस्थित होणार आहे. या क्षणापर्यंत किती धैर्यानं वागलीस आणि आता शेवटच्या क्षणी अशी का बरं भीतेस? मला भीती वाटते काका, शिरी थरथरत्या ओठांनी म्हणाली. सिद्धांची प्रार्थना कर शिरी, आदित्य म्हणाले आणि त्याच क्षणी त्यांचा चेहरा अस्पष्ट व्हायला लागला. तिनं घेतलेल्या औषधांचा परिणाम एव्हाना व्हायला लागला असावा. सर्व देखावा अस्पष्ट होऊन एकमेकात मिसळून जायला लागला. शिरीला वाटलं किंचाळावं, ओरडून सांगावं, थांबा थांबा, मला या अंधार यात्रेवर जायचं नाही, थांबा. पण शरीरावरचा तिचा ताबा एव्हानाच गेला होता. तिचे ओठ जरासे हलले आणि मग निश्चल झाले. टपोऱ्या डोळ्यातली जाणीव गेली आणि रेशमी पापण्या महानिद्रेत खाली आल्या. त्यानंतरही काही क्षण आंतरिक जाणीव शिल्लक होते.
आपण कोणत्या तरी महान प्रवासाला निघालो आहोत आणि प्रवासाच्या शेवटी सारंग भेटणार आहे. सारंग, सारंग, ओ सिद्ध. रंग होते, स्पर्श होते, वास होते, अनोख्या अनुभूती होत्या. स्वप्नांनी मनाचा ताबा घेतला होता. स्वत्वाची जाणीव केव्हाच मालवली होती. त्या दोघांना हे माहीत नव्हतं, पण पृथ्वी मातेच्या संरक्षणाखालून आता त्यांची शरीरं अवकाशात आली होती. महाप्रभावी अकल्पनीय शक्तीनं भरलेले विश्वकिरण त्यांच्या शरीराच्या कणाकणातून आरपार जात होते. त्या शक्तीखाली उद्दीपित झालेल्या मेंदूत हे भास जन्म घेत होते. शरीराच्या सर्व बृहत क्रिया थांबल्या होत्या, पण मेंदूतल्या असंख्य नसांवरून धावणारे हे क्षीण विद्युत प्रवाह स्वप्नांना ते पुरेसे होते. ते दोघे आपल्या प्रवासावर चालले होते. सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिने, वर्ष, दशक, शतक मागे पडतील, त्यांची अवकाशातली अंधार यात्रा चालूच राहील. त्याचा अंत कुठे होणार होता? एखादा राक्षसी आकाराचा लाल तारा, का एखादा अतिसूक्ष्म निळा तारा, का एखादी लखलखती सेफिड जुळी? कोणास ठाऊक. अंधार यात्रा. लेखक नारायण धारप. समाप्त.